हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मीनिंग्स बघूया. जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे, एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते एकदा तुम्ही ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी तुम्ही सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये वर्ड कसं फिक्स करण्यात येतो किंवा कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एरिडिटी. ARIDITY, एरिडिटी. एरिडिटीचं मिनिंग होतं ॲज इन डिहायड्रेशन आणि ड्रायनेस. म्हणजेच काय होतं, डिहायड्रेशन म्हणजे काय होतं, कोरडेपणा येतं आपल्याला. जर आपण पाणी नाही पिलं खूप वेळपर्यंत तर आपल्याला डिहायड्रेशन होते, म्हणजे कोरडेपणा वाटते. सो त्याला काय म्हटलं जातं, एरिडिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, जर एखादी जमीन आहे तिथे पाणी नाही आहे तर त्याला काय म्हणतो आपण, ओसाड पडलेली आहे ती जमीन. सो कोरडेपणा आणि ओसाडपणा याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये एरिडिटी. तर एरिडिटीला मराठीमध्ये काय वर्ड आहे, ओसाडपणा आणि कोरडेपणा. हिंदीमध्ये म्हटलं जातं सुखेपण आणि मराठीमध्ये होतं कोरडेपणा, ओसाडपणा आणि ओसाड. सो सिनोनिम्स आहेत त्यांचे, एरिडिटीचे सिनोनिम्स आहेत डिह्युमिडिफिकेशन, डिहायड्रेशन आणि ड्रायनेस. आणि अँटोनिम्स आहेत डॅम्पनेस, ह्युमिडिटी आणि मॉइश्चर. ओके, सो परत एकदा बघूया आपण काय होतं एरिडिटी म्हणजे. एरिडिटीचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये ॲज इन डिहायड्रेशन आणि ड्रायनेस. हिंदीमध्ये म्हटलं जातं एरिडिटीला सुखेपण, मराठीमध्ये होतं कोरडेपणा, ओसाडपणा आणि ओसाड असणे. सिनोनिम्स आहेत एरिडिटीचे डिह्युमिडिफिकेशन, डिहायड्रेशन आणि ड्रायनेस. आणि अँटोनिम्स आहेत डॅम्पनेस, ह्युमिडिटी आणि मॉइश्चर. सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे एरिडिटीला एकदा तुम्ही ट्राय करून बघा किंवा स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्स तुम्ही वर्ड घेऊन तयार करू शकता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे विनल, VENAL, विनल. विनलचं मिनिंग होतं शोईंग ऑर मोटिवेटेड बाय ससेप्टिबिलिटी टू ब्रिबरी. ओके, म्हणजेच काय, तर वेनलचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे, शोईंग ऑर मोटिवेटेड बाय ससेप्टिबिलिटी टू ब्रिबरी, म्हणजेच ब्राईब. ओके, इथे जसं तुम्ही हे बघाल वाचाल तर काय होतं, ब्राईब. ब्राईब म्हणजे काय होतं, तर जो घूस घेतो, लाच घेतो, त्याला काय म्हटलं जातं, ब्राईब असं म्हटलं जातं. सो काय आहे विनलचं मिनिंग, शोईंग ऑर मोटिवेटेड बाय ससेप्टिबिलिटी टू ब्रिबरी किंवा ब्रायबरी. सो हिंदीमध्ये त्याला मिनिंग आहे घुसखोर आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला, की तो भ्रष्ट आहे. भ्रष्ट आहे म्हणजे काय आहे, की तो लाच घेतो. ओके, सो विनलला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, लाच खाऊ किंवा भ्रष्ट किंवा विकला जाणारा. ओके, सो विनलला मराठीमध्ये मिनिंग काय आहे, भ्रष्ट, लाच खाऊ. म्हणजेच एखादं काही ऑफिशियल वर्क आहे, सो ते काम करण्याकरता कोणी पैसे मागत आहे त्याकरता, म्हणजे तो काय मागत आहे, लाच मागत आहे ते पैसे, ते कार्य पूर्ण करण्याकरता. सो त्याला काय म्हटलं जातं, त्या व्यक्तीला लाचखाऊ असं म्हटलं जातं, म्हणजेच विनल असं म्हटलं जातं. म्हणजेच तो काय आहे, भ्रष्ट आहे, विकला जाणारा. ओके, सो विनलचं मिनिंग होतं हिंदीमध्ये घुसखोर, मराठीमध्ये मिनिंग होतं विनलचं भ्रष्ट, लाचखाऊ आणि विकला जाणारा. सिनोनिम्स आहेत करप्ट, करप्टिबल आणि ब्रायबेबल. आणि अँटोनिम्स आहेत इनकरप्टिबल, इथिकल आणि ऑनेस्ट. ओके, विनलचे सिनोनिम्स काय होतं, सो करप्ट, करप्टिबल आणि ब्रायबेबल. आणि अँटोनिम्स आहेत इनकरप्टिबल, इथिकल आणि ऑनेस्ट. सो या सेंटेन्समध्ये विनलला कसं यूज करण्यात आलेलं आहे एकदा तुम्ही सेंटेन्स ट्राय करून बघा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फ्लिम्झी, FLIMSY, फ्लिम्झी. फ्लिम्झीचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे, कंपॅरेटिव्हली लाईट अँड इनसबस्टेन्शियल, इझिली डॅमेज्ड. म्हणजेच काय, फ्लिम्झी म्हणजे काय होतं, कंपॅरेटिव्हली लाईट म्हणजेच काय आहे, हलकं आहे. ओके, अँड इनसबस्टेन्शियल, इझिली डॅमेज म्हणजे जे इझिली ब्रेक होतं. ओके, इझिली ते तुटतं, फुटतं, म्हणजेच काय आहे, ठिसूळ आहे, त्याला काय म्हटलं जातं, फ्लिम्झी असं म्हटलं जातं.
सो फ्लिम्झीला हिंदीमध्ये काय वर्ड आहे, कमजोर, जे एकदम कमजोर आहे, खूप हलका आहे. ओके, त्याची क्वालिटी खूप लो आहे, त्याला म्हटलं जातं फ्लिम्झी. सो फ्लिम्झीचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे कंपॅरेटिव्हली लाईट अँड इनसबस्टॅन्शियल आणि इझिली डॅमेज्ड. हिंदीमध्ये म्हटलं जातं कमजोर, मराठीमध्ये काय मिनिंग होतं त्याला, ठिसूळ. मराठीमध्ये म्हटलं जातं फ्लिम्झीला ठिसूळ किंवा झिरझिरीत. आता झिरझिरीत म्हणजे काय होतं, तर जे थिन आहे. ओके, झिरझिरीत म्हणजे काय होतं, जे थिन आहे. आणखी काय, तर तकलादी. तकलादी. सो तकलादी म्हणजे काय, तर जे लो क्वालिटीचं आहे, खूप जसं काही काही वस्तू ज्या असतात आपण घ्यायला जातो त्या स्वस्त तर असतात, पण त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी नसते, लवकरच ते खराब होतं. सो त्याची क्वालिटी काय मग लो आहे. सो त्या लो क्वालिटीला काय म्हटलं जातं इंग्लिश मराठीमध्ये, तकलादी, म्हणजेच लो क्वालिटी, जी इझिली ब्रेक होऊ शकते, तुटू फुटू शकते. सो फ्लिम्झीचं मिनिंग काय आहे, कमजोर. हिंदीमध्ये म्हटलं जातं कमजोर, मराठीमध्ये मिनिंग आहे ठिसूळ, झिरझिरीत. झिरझिरीत म्हणजे होते थिन. आणखी काय आहे, तकलादी. तकलादी म्हणजे काय आहे, लो क्वालिटीचं आहे. सिनोनिम्स आहेत फ्लिम्झीचे इनसबस्टॅन्शियल, स्लाइट आणि लाईट. आणि अँटोनिम्स आहेत स्टर्डी आणि सबस्टॅन्शियल. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघूया आपण फ्लिम्झीचे काय होतात. सो फ्लिम्झीचे सिनोनिम्स आहेत इनसबस्टॅन्शियल, स्लाइट आणि लाईट. आणि अँटोनिम्स आहेत स्टर्डी आणि सबस्टॅन्शियल. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पॅन्डेमोनियम. PANDEMONIUM. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, तर पॅन्डेमोनियम. ओके, पॅन्डेमोनियमचं मिनिंग काय होतं, वाइल्ड अँड नॉइझी डिसऑर्डर और कन्फ्युजन, अप्रोर. म्हणजेच काय, तर गोंधळ असते. ओके, खूप एकच गोंधळ असतो, गोंधळ उडतो, किंवा खूप भयंकर आरडा ओरड जे असते, अप्रोर, त्याला काय म्हटलं जातं, पॅन्डेमोनियम असं म्हटलं जातं. सो पॅन्डेमोनियमला मराठीमध्ये काय वर्ड आहे, तर एकच गोंधळ किंवा खूप भयंकर आरडा ओरड. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, विप्लव असं म्हटलं जातं पॅन्डेमोनियमला. सो पॅन्डेमोनियमचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये, वाइल्ड अँड नॉइझी डिसऑर्डर और कन्फ्युजन आणि अप्रोर. हिंदीमध्ये मिनिंग आहे विप्लव, मराठीमध्ये काय होतं, एकच गोंधळ किंवा गोंधळ किंवा भयंकर आरडा ओरड. सो मराठीमध्ये पॅन्डेमोनियमला म्हटलं जातं भयंकर आरडा ओरड किंवा एकच गोंधळ. सिनोनिम्स आहेत बेडलॅम, चाओस आणि मेहम. आणि अँटोनिम्स आहेत काम, हश आणि पीस. ओके, सो काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पॅन्डेमोनियमचे. सिनोनिम्स आहेत बेडलॅम, चाओस आणि मेहम. आणि अँटोनिम्स आहेत काम, हश आणि पीस. नेक्स्ट वर्ड आहे स्प्यू. SPEW, स्प्यू. स्प्यूचं मिनिंग होतं एक्सपेल लार्ज क्वांटिटीज ऑफ समथिंग रॅपिडली अँड फोर्सिबली. म्हणजेच काय करणे, बाहेर काढणे. ओके, कशाला, तर एक्सपेल करणे लार्ज क्वांटिटी, खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये काही पण असो त्याला क्विकली, रॅपिडली आणि फोर्सफुली बाहेर काढणे, त्याला म्हटलं जातं स्प्यू. हिंदीमध्ये मिनिंग होतं स्प्यूचं निकाल डालना. ओके, आणि मराठीमध्ये काय होतं, बाहेर टाकणे किंवा बाहेर पडणे, ओकणे आणि उधळणे. ओके, कशाची पण खूप लार्ज क्वांटिटीमध्ये भरपूर सारं त्याला बाहेर टाकून देणे, फोर्सफुली किंवा पटकन असं बाहेर टाकून देणे, त्याला म्हटलं जातं स्प्यू. सो स्प्यूला हिंदीमध्ये काय मिनिंग आहे, निकाल डालना. मराठीमध्ये होतं बाहेर टाकणे, ओकणे, उधळणे किंवा बाहेर पडणे. सिनोनिम्स आहेत स्प्यूचे इमिट, डिस्चार्ज आणि इजेक्ट. ओके, काय आहेत सिनोनिम स्प्यूचे, इमिट, डिस्चार्ज आणि इजेक्ट. नेक्स्ट बघूया वर्ड. ओके, नेक्स्ट वर्ड आहे शनिंग. SHUNNING. शनिंग. शनिंगचं मिनिंग होतं
persistently avoid, ignore or reject someone or something through antipathy or caution. म्हणजेच काय, तर त्याला पर्सिस्टंटली अवॉइड करणे म्हणजेच टाळणे. ओके, इग्नोर करणे, इग्नोर करण्याला सुद्धा काय म्हटलं जातं, टाळणे असं म्हटलं जातं. और रिजेक्ट करणे. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं, शनिंग असं म्हटलं जातं. सो शनिंगचं हिंदीमध्ये मिनिंग काय आहे, त्यागना. इंग्लिशमध्ये काय होतं, पर्सिस्टंटली अवॉइड करणे, इग्नोर करणे और रिजेक्ट करणे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या काही कार्याला थ्रू अँटीपॅथी और कॉशन, त्याला म्हटलं जातं शनिंग. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं त्यागना, मराठीमध्ये काय मिनिंग होतं शनिंगचं, टाळाटाळ किंवा वर्जन. वर्जन म्हणजे काय होतं, तर रिजेक्शन. आणखी मिनिंग होतं शनिंगचं दूर राहणे किंवा वाळीत टाकणे. ओके, म्हणजेच काय, तर अवॉइड करणे, वाळीत टाकणे, त्याला अवॉइड करणे, इग्नोर करणे. सो शनिंगचं मिनिंग आहे पर्सिस्टंटली अवॉइड, इग्नोर और रिजेक्ट समवन और समथिंग थ्रू अँटीपॅथी और कॉशन. हिंदीमध्ये मिनिंग होतं त्यागना, मराठीमध्ये म्हटलं जातं शनिंगला टाळाटाळ, वर्जन, वर्जन म्हणजे होतं रिजेक्शन, दूर राहणे आणि वाळीत टाकणे. सिनोनिम्स आहेत अवॉइड, इवेड आणि इश्च्यू, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टिंग आणि सिकिंग. ओके, सिनोनिम्स काय आहेत शनिंगचे, अवॉइड, इवेड आणि इश्च्यू, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टिंग आणि सिकिंग. नेक्स्ट वर्ड आहे जेरियाट्रिक, GERIATRIC. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, तर जेरियाट्रिक, GERI, जेरियाट्रिक, जेरियाट्रिक. ओके, असं याला प्रोनाउन्स करायचं आहे. सो जेरियाट्रिकचं मिनिंग काय होतं, अन ओल्ड पर्सन हु इज रिसिव्हिंग स्पेशल केअर. म्हणजेच काय, तर एखादा बुजुर्ग आहे, एखादा वृद्ध आहे, जो काय रिसिव्ह करत आहे त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देत आहे, जे व्यक्ती आहे त्याच्या आजूबाजूचे त्याची केअर करत आहे, स्पेशल केअर करत आहे, त्याच्याकडे लक्ष देत आहे, त्याला काय म्हटलं जातं, जेरियाट्रिक असं म्हटलं जातं. अन ओल्ड पर्सन हु इज रिसिव्हिंग स्पेशल केअर म्हणजेच काय, जो बुजुर्ग आहे, वयस्कर आहे, वृद्ध आहे, त्याला म्हटलं जातं जेरियाट्रिक. सो हिंदीमध्ये जेरियाट्रिकचं मिनिंग होतं बुजुर्ग लोक, मराठीमध्ये होतं वृद्ध आणि वयस्कर. सिनोनिम्स आहेत एल्डर, सिनियर आणि सिनियर सिटीजन, आणि अँटोनिम्स काय आहेत, यंगस्टर आणि यूथ. ओके, सो जेरियाट्रिक म्हणजे काय होतं, अन ओल्ड पर्सन हु इज रिसिव्हिंग स्पेशल केअर. हिंदीमध्ये मिनिंग होतं बुजुर्ग लोक, मराठीमध्ये होतं वृद्ध आणि वयस्कर. सिनोनिम्स आहेत जेरियाट्रिकचे एल्डर, सिनियर आणि सिनियर सिटीजन, आणि अँटोनिम्स आहेत यंगस्टर आणि यूथ. नेक्स्ट वर्ड आहे फ्लाउटेड. फ्लाउटेडचं मिनिंग होतं ओपनली डिसरिगार्ड अ रूल, लॉ और कन्व्हेन्शन. म्हणजेच काय करणे, तर उल्लंघन करणे. कशाचं, एखादा रूल आहे, एखादा लॉ आहे किंवा कन्व्हेन्शन आहे, त्याचं काय करणे, ओपनली, म्हणजेच ओपनली त्याचं उल्लंघन करणे किंवा त्याचा तिरस्कार करणे, त्याला म्हटलं जातं फ्लाउटेड. ओके, सो फ्लाउटेडचं काय मिनिंग आहे, ओपनली डिसरिगार्ड अ रूल, लॉ और कन्व्हेन्शन. हिंदीमध्ये मिनिंग होतं उल्लंघन, मराठीमध्ये पण काय होतं, उल्लंघन करणे. ओके, उल्लंघन करणे, तिरस्कार करणे किंवा धिक्कारणे आणि उडवून लावणे. सो फ्लाउटेडचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, उल्लंघन, मराठीमध्ये मिनिंग होतं फ्लाउटेडचं उल्लंघन करणे, तिरस्कार करणे, धिक्कारणे आणि उडवून लावणे. सिनोनिम्स आहेत फ्लाउटेडचे डिफाय, रिफ्यूज टू ओबे आणि डिसडेन, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टेड आणि अप्रूव्ड. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स फ्लाउटेडचे, सिनोनिम्स आहेत डिफाय, रिफ्यूज टू ओबे आणि डिसडेन, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टेड आणि अप्रूव्ड. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्लिगेटरी. ऑब्लिगेटरीचं मिनिंग होतं रिक्वायर्ड बाय अ लीगल, मॉरल और अदर रूल, कंपल्सरी. म्हणजेच काय आहे, तर जे अनिवार्य आहे, अत्यावश्यक आहे, आवश्यक आहे, बंधनकारक आहे, त्याला काय म्हटलं जातं, ऑब्लिगेटरी असं म्हटलं जातं. रिक्वायर्ड बाय अ लीगल, मॉरल और अदर रूल आणि कंपल्सरी. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अनिवार्य,
मराठीमध्ये पण ऑब्लिगेटरीला अनिवार्य असं म्हटलं जातं, आवश्यक म्हटलं जातं, अत्यावश्यक म्हटलं जातं आणि बंधनकारक असं सुद्धा म्हटलं जातं. सो ऑब्लिगेटरीला मराठीमध्ये मिनिंग काय आहे? बंधनकारक. आवश्यक आणि अत्यावश्यक. ओके, आणि अनिवार्य सुद्धा म्हटलं जातं. सो ऑब्लिगेटरीचं काय मिनिंग होतं? रिक्वायर्ड बाय लीगल, मॉरल और अदर रूल आणि कंपल्सरी. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं अनिवार्य, मराठीमध्ये अनिवार्य, बंधनकारक, आवश्यक आणि अत्यावश्यक. सिनोनिम्स आहेत कंपल्सरी, मॅन्डेटरी आणि प्रिस्क्राईब. आणि अँटोनिम्स काय आहेत? इलेक्टिव्ह, ऑप्शनल आणि व्हॉलंटरी. ओके, सो ऑब्लिगेटरीचे सिनोनिम्स काय आहेत? कंपल्सरी, मॅन्डेटरी आणि प्रिस्क्राईब. आणि अँटोनिम्स आहेत इलेक्टिव्ह, ऑप्शनल आणि व्हॉलंटरी. लास्ट वर्ड आहे आपला आजचा तो आपल्या सेशनचा काय आहे? वेक्शन. VEXATIOUS, वेक्शस. ओके, काय आहे? कसं प्रोनाऊन्स करायचं आहे या वर्डला? वेक्शस असं प्रोनाऊन्स करायचं आहे. सो VEXATIOUS याला काय म्हटलं जातं? वेक्शस असं म्हटलं जातं. सो वेक्शसचं मिनिंग काय आहे? कॉझिंग ऑर टेंडिंग टू कॉज अनॉयन्स, फ्रस्ट्रेशन ऑर वरी. म्हणजेच काय आहे? जे त्रासदायक आहे. ओके, कॉझिंग ऑर टेंडिंग टू कॉज अनॉयन्स, फ्रस्ट्रेशन ऑर वरी, जे मनस्ताप देतं, ओके, किंवा त्रास देतं खूप, त्याला काय म्हटलं जातं? वेक्शस असं म्हटलं जातं. सो वेक्शसला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? अफसोसनाक. मराठीमध्ये मिनिंग काय होतं? त्रासदायक आणि मनस्ताप देणारी. सो वेक्शसचं मिनिंग आहे कॉझिंग ऑर टेंडिंग टू कॉज अनॉयन्स, फ्रस्ट्रेशन ऑर वरी. हिंदीमध्ये मिनिंग होतं अफसोसनाक. मराठीमध्ये वेक्शसला म्हटलं जातं त्रासदायक किंवा मनस्ताप देणारी. सिनोनिम्स आहेत अनॉइंग, वेक्सिंग आणि इरिटेटिंग. आणि अँटोनिम्स आहेत डिलाइटफुल आणि प्लेझिंग. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? वेक्शसचे सिनोनिम्स आहेत अनॉइंग, वेक्सिंग आणि इरिटेटिंग. आणि अँटोनिम्स आहेत डिलाइटफुल आणि प्लीजिंग. सो एकदा परत वाचून घ्या. जे पण काही वर्ड्स आहेत, जसे की हार्ड वर्ड्स आहेत काही, त्यांचे मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा वाचाल ते वर्ड तुम्हाला इझी पडेल की कसं त्याला प्रोनाऊन्स करायचं आहे. आणि जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा तुम्हाला पूर्ण वर्ड जर तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करायचे आहे तसं सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात राहील की या वर्डचं मिनिंग काय होतं, याचे सिनोनिम्स काय आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला एकदम मग नेहमी वाचत नाही राहावं लागेल. कसं एकदा तुम्ही लिहून घेतलं की लिहिताना पण तुमचं वाचणं होते, असंही वाचणं होतं. म्हणून काय करायचं की एकदा लिहून घ्यायचं पूर्ण, किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता PDF. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता, किंवा जे ऑलरेडी देत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, ज्यांना व्होकॅब्युलरी थोडं हार्ड जातं, सो त्यांना तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करू शकता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.